मिलिंद पाटील. ज्यावेळेस आपण कोणत्याही नवीन गोष्टीकडे वळतो, आपल्या मुलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, तर त्यामागे काहीतरी उद्देश असतो. हल्ली आपल्याला एकच किंवा दोन फार फार मुलं असतात, त्यासाठी आपण भरपूर काळजी घेतो. आणि आजकाल तर असं झालेलं आहे की मुलांजवळ बुद्धी आहे, पण ते त्याचा वापर करत नाही. याच्या मागचा उद्देश, याच्या मागचं जे कारण असेल ते आहे कॉन्सन्ट्रेशन. तर कॉन्सन्ट्रेशन त्यांचं फार कमी आहे, चंचलता आहे. तर त्यासाठी मला पण ज्याप्रमाणे तुम्हाला समजलं त्याप्रमाणे मला सुद्धा समजलं की हे असं काहीतरी प्रकार आहे. तर म्हटलं आपण हे आपल्या मुलांसाठी करून बघूया. सुरुवात जेव्हा केली तर खूप बरं वाटलं की बाबा मुलगा आपला ब्लाइंड फोल्डेड बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगतो आहे, रंग ओळखता येत आहे, वाचू शकतो आहे, पेंटिंग करू शकतो आहे. पण याच्यामध्ये परत दुसरा प्रकार असा आहे की त्याला कंटिन्युटी असणं फार आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीला जर कंटिन्युटी नसेल, खंड पडला म्हणजे आपली ती पूर्ववत प्रथा परत आपण त्याच दिशेला वळतो आणि त्याच परिस्थितीत परत येऊन पडतो. तर मला तरी असं वाटतंय की याचा जर आपण नित्यनियमाने सराव केला तर त्यामध्ये नक्कीच मुलांचा फायदा होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन हा जो प्रकार आहे तो वाढतो, नक्कीच स्फूर्ती वाढते. आणि आता ज्याप्रमाणे माझ्या मुलाने सांगितलेलं आहे की त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, खेळामध्ये पण त्याला आता जे वेगळे वेगळे शॉट्स आहेत ते तो करू लागलेला आहे. अभ्यासामध्ये सुद्धा प्रत्येकाचा पहिला जो मोटिव्ह आहे तो हाच असतो की अकॅडमिकली त्याने व्यवस्थित करायला पाहिजे. तो त्यामध्येही व्यवस्थित करतो आहे. एवढंच मला सांगू.